हे गाईस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मित्रांनो आज आमच्या दिनाची हालत. आणि मी दुपारी ॲक्च्युली आलो नव्हतो आणि आता हल्दीला आलो आहे. हल्दीचा कार्यक्रम झाला आहे, पण आता एक मोव्याचा कार्यक्रम असतो तो करणार आहे. मोव्याचा कार्यक्रम कसा असतो माहिती आहे का? आमची तर ना दाढी काढतात नवऱ्याची, ते आता आम्ही काढत आलो खाली आता कार्यक्रम चालू होणार आहे. तुम्हाला दाखवतो कसं काय ते. आता आपण मोव्याचा कार्यक्रम सुरू करणार आहोत. या ठिकाणी आता मामी ना कात्या काकी आता नवऱ्याची सजावट करते. आता हे बघा, आता या ठिकाणी मोव्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आता नवऱ्याची दाढी करते. आता नावे आलं आहे. आता या ठिकाणी नवऱ्याची दाढी करायची. दाढी तर नाही आहे, पण असं दाढी करावं लागते, ती प्रथा आपली इथे. बोलत नाही आहे, कारण ना गेड्या मला ना आत्याला साखरपुड्यामध्ये ना मी ते चुना घेतल्याचं बोललो ना, त्याच्यामुळे आत्या काय बोलत नाही. आज शांत बसले. तिला काय बोलूच नको तू माझ्या ब्लॉगमध्ये. शांत बसले आपली, काय बघत नाही. तुला काय म्हणतो तुझा पण लग्न येत आहे त्याला काय जमू. बरोबर आहे. ही आहे नवरीची बहीण, छोटी ना. आता मामा चेंज झालाय, आपला दुसरा मामा होता, आता हा मामा बसलाय.
आंबट आहे. तू फक्त अशी उडीत राहा. गावात जातील आपली व्हिडिओ. काय करतात नवरा आता नवरा ढाका घेतलाय हे बघा. असं असं टाकायचं ना. तांदूळ हे घेतलं का? तुम्हाला बिडर नाव सांगा. नाव घ्या. सांगता की तुझ्या नवऱ्याचं नाव सांगा. नवऱ्याचं नाव सांगा. हे लोन घ्या. काय ग तुम्हाला काय भेटला का नाही लोन? अजिबात. सांगा ते नाव. नाव घ्या आता. माई काढायला लागेल. ए गप नाही. हिला वात्र बांधलं. सांग मावशी नाव काकांचा. सांगायलाच लागल असं नाही. सांग मामी नाव.
आधी नाव सांग म्हणा माझं. शेसुली भारी ते शेसुली साजो, 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 शेसुली भारी ते शेसुली टाकी घराची फुललेली शतवारी, हातीच्या मोत्या पावला टाकी घराची फुलदेवी शेसुली. शेसुली भारी ते शेसुली साजो, शेसुली भारी ते शेसुली साजो. अरे बोला काहीतरी. शेसुली साजो, शेसुली भारी ते शेसुली साजो. भैरीची जोगे श्री शेस बोलो, भैरीची जोगे श्री शेस बोलो, भैरीची जोगे श्री शेस बोलो. दत्ताला आवडतो गाय, महादेवाला आवडते नंदी, शरद आवडते मी आहे आनंदी. काय तरी वाजवा. अजून कोण गेला उभ्या? ए पटकन लवकर. मोठ्याच्या मध्ये घरभर पसरले सज्जे बदलची सदी बाहेर उचलली. बाहेर उचलले. उपासना करते नेमाने मंगेशरावांचे नाव घेते सद्गुरू कृपेने. अरे वा. आता आला तिकडे. हो मावशी. आत्या. नाव घ्या मोठे मावशी, लवकर नाव घ्या. आता एकच मावशी राहिली. हा मामी एक आहे. असला दुकाने तुटला सुभाष भारताचं नाव घेते चंद्रसूर्य असला. अरे वा. मावशी घे लवकर. आई तुझं तर कोणतीच नाव ऐकलं. मग ऐकायला बसतेस का? मावशी घे लवकर. काहीतरी घे नाव पटकन. घे लवकर. तू घेतो का आपली बहिणी पण इकडे? चांगली सांगते का? नाही ये उठलं कसं काय? मी सर्वांचं नाव घेते, सगळ्यांचा मान राखते. अरे वा. चला आता मी घेतला. आता वापस घे. आता नाही, मी दुपारी घेतला. दुसरं नाव नाही येत. मोबाईल दाखव मला. मग सगळे नावं घ्यायला लागतील. मी घेते सगळी घेतील मी घेते सगळे घेतले. घे सगळे नाव घ्या. आणण्यात होती तिला घातला पली पलीनी पाणी. आधी होती आई बाबाची राणी, नंतर झाली नानाची भरतरांची राणी. मैदानात नजर गेली आकाशात, विठोबा भारतांचं नाव घेते भारताच्या नकाशात. सालचत गाव. घे लवकर. किती माणसं मला नाही नाव घ्यायचंय. साडी नेसताना मागं राहिलं मागं नाही राहायचं. पुढे जागेलेलं बॉक्स करायचं होतं. काहीच तुम्ही बघितलं असेल कसा आमच्या ठिकाणी मोहा केला जातो. म्हणजे रात्री ते दाढी काढतात नवऱ्याची, तसं आमचं तसं करतात.
प्रथा आहे ती प्रत्येक ठिकाणी प्रथा वेगळी असते. कोकणामध्ये अशी प्रथा केली जाते, त्याच्यामुळे बाकी सर्व त्याला ओवाळणं बिवळणं असं नवरा पूर्ण केलं जातं. चला मी हा इथं ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्स वॉचिंग, बाय.